हर हर महादेव मित्रांनो, देवभूमी उत्तराखंडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। मागच्या भागात आपण इलेलो आहोत चोपटा ते सीतापूर म्हणजेच सोनप्रयागच्या आसपास केदार घाटेच्या पायथ्याशी। तर आताच्या ह्या भागात आपण तुमका केदारनाथला कसा यायचा, रजिस्ट्रेशन कसा करतात, सोनप्रयाग टू गौरीकुंड टॅक्सी कशी मिळता याची सगळ्याची अपडेट देणार आहोत। याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी ट्रॅफिक भरपूर जाम लागल्यामुळे आपण पाठीमागेच उतरलो, जवळपास 2 किलोमीटर पाठीमागे। तर इकडे आता आपल्या पूर्ण बॅग वगैरे आपले घेऊन सोनप्रयागपर्यंत चालत जाऊ। तर सोनप्रयागला आपण आपले जे बॅग आहेत ते सगळे ठेवणार आहोत। तुम्ही पण असाच करा, कारण गौरीकुंड म्हणजे केदारनाथला जे आपण ट्रेकला घालणारे कपडे असो, केदारनाथला घालणारे कपडे असो, तर ते आम्ही ही बॅग आमची वेगळी केली असा। आणि जे आमचे बाकी रेग्युलर कपडे होते म्हणजे जे आमचे ट्रेनमधले आम्ही ट्रॅव्हल त्याच्यानंतर तुंगनाथ बद्रीनाथला जाऊन येतो, तर ती बॅग आम्ही वेगळी केली आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सगळे बॅग घेऊन गौरीकुंडला वगैरे जाऊची काय गरज नाही पडत, कारण खूप लांब होता आणि खूप त्रास पण होता एवढा चालत जाऊ। त्याच्यामुळे ऑप्शन बेस्ट होता। तर सोनप्रयागला क्लॉकरूममध्ये सामान सगळं ठेवायचं, तर आपण तसाच करतो। पूर्ण टोटल जाम, सगळीकडे इकडे जाम असा। हे बघा इकडे पण या सगळा जाम असा आणि आपण सगळेजण आता चाललो आपला सामान घेऊन। बहुतेक जे सर्व पॅसेंजर असत, बहुतेक जे आपले सर्व भाविक असत ते सगळ्यांनी ताच केले नाही। गाडी जिकडे जिकडे त्यांच्या पार्किंगमध्ये अडकले तर तिकडून त्यांचं सामान काढून मग ते आता पुन्हा चालत चाललेत सोनप्रयागला। तर आता टॅक्सीचं स्टेटस काय आहे, रजिस्ट्रेशन चेकिंगचं स्टेटस काय आहे, तो आपल्याला आता पुढे बघूक मिळत। पूर्ण सगळा जाम असा आणि गाडी पण एकदम कासवाच्या गतीने पुढे पुढे चालतात, म्हणजे 2-4 असे गाडी पुढे चालतात। बाकीचं सर्वजण आपण चालतच चाललो। ते बघा पुढे जाऊन परत गाडी थांबले, कारण या ठिकाणी आज गर्दी असल्यामुळे पूर्ण अगदी सोनप्रयाग सीतापूर पासून सगळा जाम असा पार्किंग। मित्रांनो, केदारनाथला पोहोचण्याचे तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, एक म्हणजे बस, दुसरा म्हणजे स्वतःची प्रायव्हेट गाडी। बसने जर तुम्ही इलास तर हरिद्वारवरून किंवा ऋषिकेशवरून तुमका डायरेक्ट बस मिळता, जे तुमका ऑनलाईन बुकिंग केलास तर 1000 रुपयामध्ये सीतापूर पार्किंगला आणून सोडता। आणि जर तुम्ही टॅक्सी केलास तर तुमका साधारण 1000 रुपये 1200 रुपये तुमका फेअर पडता। जर प्रायव्हेट गाडी घेऊन इलास तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त बसेस आणि टॅक्सी असतात ते फक्त सीतापूर पार्किंगपर्यंतच थांबतात, त्याच्या पुढे जात नाही। आणि जर तुमची प्रायव्हेट गाडी असतात तर तुमका सोनप्रयागपर्यंत सोडला जातात, जर सोनप्रयागला जागा असतात तर पार्किंगला, नाहीतर तुमका सीतापूर पार्किंगलाच या ठिकाणी जागा मिळतात। आपण पोचलो सीतापूर पार्किंगच्या इकडे। तर इकडून राईटला रस्ता जाता तो सीतापूर पार्किंगच्या इकडे जाता आणि इकडून पुढे कोणाकच एंट्री नाही। तर सर्व गाड्या असतात तर इकडून खाली जातात आणि आपण चाललो स्ट्रेट सोनप्रयागकडे। चला, इकडे खाली असा सीतापूर पार्किंग, तुमका जे सर्व बसेस असतात टॅक्सी असतात तर ते सीतापूर पार्किंग कडून मिळतले, आणि जे बसेस वगैरे येतात तर या ठिकाणी तुमका ते ड्रॉप करतले। तर इकडून उतरून आपल्याक या ठिकाणाहून चालत जावचं लागतं। इकडे कोणतीही टॅक्सी जात नाही। जर सोनप्रयाग मध्ये पार्किंग खाली असतात तरच फक्त या ठिकाणी आपली प्रायव्हेट गाडी पाठवली जातात, पण शक्यतो मोस्टली त्याचे चान्सेस कमीच असतात गर्दीच्या वेळेत। आपण इलो सोनप्रयागला आणि समोरच जा हॉटेल असा, तर त्या ठिकाणी आपण आपले सर्व बॅगे वगैरे ठेवणार असं। तर चला आधी पहिले क्लॉकरूममध्ये बॅगे ठेवून आपला वजन खाली करूया। हॉटेल योगी, तर इकडे आपण आपलं क्लॉकरूममध्ये सामान ठेवणार आहोत, बॅगा ठेवणार आहोत। पर बॅग 100 रुपये, मोठे ट्रॉली बॅग 150 रुपये आणि बिग साईज 200 रुपये आणि हेल्मेट आहे 50 रुपये। चला, तर आपण या ठिकाणी आपलं सामान ठेवतोय। लास्ट इयर पण आपण इकडेच बॅगे सर्व आपले ठेवलेले हॉटेल योगी। तर इकडे असा सोनप्रयाग चं बोर्ड मेन, आणि इकडे असा समोरच क्लॉकरूम रेड कलरचा पूर्ण वुडनचा हॉटेल असा। आणि आता आपले सगळेजण असतात ते बॅग पूर्ण चेक करतात, पॅक करतात। तर इकडे सर्व रजिस्टर आपण करून घेतो, नाव वगैरे, त्याच्यानंतर बॅग वगैरे किती आहेत ते, आणि मग नंतर 5 बॅग आहे। मोबाईल नंबर
आपल्या बॅगला इकडे आता सगळे टॅग लावतात आणि त्यावर तो जो पावती नंबर असतो तो लिहिणार आणि मग त्याच्यानंतर आपण परवा नंतर कलेक्ट करतलो बॅग. ओके. आणि ही अशी रिसिट मिळतं आपल्याक. तर ही रिसिट आपल्याक परत ज्यावेळी आपण बॅग आपली कलेक्ट करणार तर त्यावेळी दाखवची लागतात. तुझ्याकडे सांभाळून ठेवून दे सर्व. चला आपले बॅग चाललेत आता क्लॉक रूम मध्ये. पण ही बॅग दे. देहरादून गाडी भेटते का? देहरादून विचारावं लागेल पण हरिद्वारवरून मिळेल. हा ऋषिकेशवरून पण मिळेल. चला आपण आता सगळेजण पुन्हा निघालो रजिस्ट्रेशन चेकिंगसाठी. आता पुढे सोनप्रयागला रजिस्ट्रेशन चेकिंग करून मग आपण गौरीकुंडसाठी टॅक्सी बघतलो. तर इकडे आपले पर बॅग 100 रुपये घेतल्याने. आता बाकी बघूया पुढे काय आपला खर्च असा तो अजून. तर इकडे असा सोनप्रयागचा पार्किंग आणि सर्व प्रायव्हेट जे गाडी असतात तर ते सोनप्रयागला पार्किंग करतात. तर 4 व्हीलरचं पार्किंग इकडे असा आणि 2 व्हीलरचा पार्किंग पुढे असा. तर आपण पोचलो आता सोनप्रयागला. सीतापूर टू सोनप्रयाग अंतर साधारण 2 किलोमीटर असा. तर आपल्याला हे 2 किलोमीटर कंपल्सरी चालत येऊचेच लागतात. त्याच्यामुळे जर आपला वजन वगैरे असतं तर आपण सगळा पाठीमागे ठेवला. आपण इलो आता त्रियुगी नारायणच्या फाट्याजवळ. तर इकडून समोरला जो डाव्या बाजू रस्ता जाता तो त्रियुगी नारायणला जाता. इकडे असा त्रियुगी नारायण या ठिकाणी महादेव आणि पार्वती तर त्यांचा विवाह झाला होतो. आणि आपण चाललो आता इकडे पुढे रजिस्ट्रेशनसाठी. आज गर्दी तर तुफानी दिसता. रजिस्ट्रेशनला लाईन असतली कदाचित फुल वाट. बघूया आता तिकडे जाऊन स्टेटस कळत आपल्याक. त्या ठिकाणी उजव्या बाजू कसा सोनप्रयागचा 2 व्हीलर पार्किंग. जर तुमची पर्सनल 2 व्हीलर वगैरे असतात 4 व्हीलर असतात तर तुम्ही इकडे आणू शकता. त्याचे रेट्स वगैरे आपल्या काय कल्पना नाही. त्या ठिकाणी चौकशी करून डायरेक्ट तुम्ही गाडी आतमध्ये इकडे आणू शकतास किंवा सीतापूर पार्किंगला तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकतास. आज तारीख असा 11 जून आणि फुल गर्दी असा फुल तुफानी. इकडे बघा सगळा ट्रॅफिक जाम पूर्ण आणि माणसांची गर्दी पण तेवढीच असा. सगळे पूर्ण लाईन लागलेली आहे माणसांची. बापरे ब्लॅक टेन्शन रजिस्ट्रेशनच्या लाईनीचा. त्याच्यानंतर जी गौरीकुंडला टॅक्सी असतली आहे त्याचा. तर वाजल्यात 4:15 तरी पण आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो. त्यामुळे आपण ते गाडी पुढे यायच्या आधीच या ठिकाणी मागेच सगळं सामान उतरून चालत येलो. त्याच्यामुळे तर एवढ्या लवकर पोचलो. नाहीतर ट्रॅफिक सुटेपर्यंत अजून आपल्या 1-1.5 तास लागलो असतो. सोनप्रयाग मार्केटमध्ये पोचलो आणि इकडे पण तुमका क्लॉक रूम मिळू शकतात. हे बघा या ठिकाणी क्लॉक रूम असतात जिकडे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. त्याचसोबत या ठिकाणी रूम देखील अवेलेबल असतात. तर हे जे सर्व रूम असतात ते तुमका 1000-1200 रुपयापासून मिळतात. अगदी 500 रुपयापासून डॉर्मिटरी वगैरे देखील मिळतात. पण इकडून जर तुम्ही राहिलास तर ट्रेक तुमची लेट स्टार्ट होता. कारण इकडून आपल्या रजिस्ट्रेशन चेकिंग करूचं लागतं. त्याच्यानंतर टॅक्सी पकडूची लागतात. त्याच्या जवळपास 2 ते 2.5 तास जातात. त्यामुळे बेस्ट ऑप्शन गौरीकुंडला स्टे करायचो. रूमचे प्राईस थोडे हाय असतात म्हणजे 1500 ते 1800. इकडे असा सोनप्रयागचं रजिस्ट्रेशन चेकिंग आणि या ठिकाणी लाईन तर नाही. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसतास तर तुमका त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू पण मिळत. पण आता पण संध्याकाळची लाईन नाही. तर आपण या ठिकाणी आपला मोबाईलमध्येच रजिस्ट्रेशन ऑन केला. तुम्ही हार्ड कॉपी पण करू शकतास. तर आपला रजिस्ट्रेशन स्कॅन झाला. 2 सेकंदाचं काम. आम्ही मोबाईलवरच बारकोड होतो दाखवलो. ऑफलाईन प्रिंट पण 1 सेकंद. हो झाला. मागच्या आम्ही 2 वर्ष सलग हे करतो. हार्ड कॉपी घेऊन येतो. हार्ड कॉपी पण असतात आमच्याकडे आता. पण आमच्याकडे आधार कार्डचे सगळे असतात. ओके आता ऍक्च्युली याची म्हणजे शिवमची आणि अभिची तुमचं रजिस्ट्रेशन असा 13 तारखेचा असा. तरी पण आता झाला रजिस्ट्रेशन. ओके ओके. रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट असा. कोणत्या ह्या आसपासचे म्हणजे 2-3 दिवस. हां बरोबर. हो असं म्हणजे डेटचं पर्टिक्युलर की त्याच डेटला हवा असं काय नाही.
असं काय नाही. तुमचा जो बजेट झालेला आहे डेटचा यायचा हा. 5 तारखेला आले 10ला वापस जायचं हा. ते चालतं. त्या नियरेस्ट मध्ये व्हाया फक्त. ओके, तर ह्यो एक विषय तुम्ही लक्षात ठेवा. आता काही जण टेन्शन मध्ये येतात, नवीन रजिस्ट्रेशन करतात तर नवीन रजिस्ट्रेशन होतच नाही पहिली गोष्ट. चला आता इकडून आपल्या जाऊचा टॅक्सी पकडूक लालबाग. आपण इलो आता सोनप्रयागच्या टॅक्सी स्टँडच्या त्याच्या पाठीमागे असावं. आणि लास्ट म्हणजे ह्याच वर्षी पूर्ण ह्या सगळ्या लँडस्लाईड झालेला होता. हे बघा इकडे पुढे बघा 2024 मध्ये तर भयंकर मोठा लँडस्लाईड होऊन पूर्ण रस्तो जो टॅक्सी वे आहे तो हो पूर्ण वाहवलं होता. तिकडनं वरनं इलेले ते सगळं त्यांना वरनं आणल्याने होता. भयंकर ना. हो, टॅक्सी स्टँडकडे जाताना ही जी बाजूची लाईन असा डाव्या बाजूची, तर जर तुम्ही सकाळच्या वेळेत या ठिकाणी असलास तर ही लाईन पूर्ण भरलेली असता आणि टॅक्सीसाठी तुफानी अशी गर्दी असता. त्यामुळे आपण दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेत येऊन गौरीकुंडला स्टे करतो. त्याच्यासाठी थोडेसे आपले हॉटेलच्या रूमसाठीचे चार्जेस एक्स्ट्रा जातात, पण हे सकाळचे जे 2-3 तास असतात ते वाचतात. आणि समोरच बोर्ड असा केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत आहे. वा, समोर असा ती मंदाकिनी नदी जी केदारनाथवरून येतात. एकदम पूर्ण जोरदार असतो प्रवाह असा. आणि अरे टॅक्सीसाठी गर्दी तर दिसता भयंकर. खूप भाविक जातात. रे टॅक्सीसाठी बघ भरपूर जण जातात. माणसं लय दिसतात. तर या गेटच्या सॉरी या पुलाच्या पलीकडे जाऊन आपल्या पकडूची असा टॅक्सी. सर्व हर हर महादेव, जय श्री केदार, हर हर महादेव. चला एक अजून एक टप्पा रवला टॅक्सी पकडणे. 2023 आणि 24ला ज्यावेळी आपण इलेलो तर त्यावेळी जी शटल सेवा असा तर ते टॅक्सी या ठिकाणी लागायचे. पण आता इकडे बाजूकच 2024 मध्ये मोठा लँडस्लाईड झाल्यामुळे हे पूर्ण जो इथला एरिया असा तर तो पूर्ण कोसळलेला होता. तर तो रिनोव्हेट केल्याने या पण टॅक्सी आता जरा पुढे लागतात. तर आपल्या हो ह्या पण पूर्ण भावान गेलेला सगळा भावान गेलेला ह्या. हो तर हां, तर आता इकडून आता आपल्या पुढे जाऊन टॅक्सी पकडूच असं. या टॅक्सीचा पण सेम पुढे ट्रॅफिक लागला की आपल्या पाठीमागे उतरान जायचं असं. आणि फेअर असा 50 रुपये. संध्याकाळचे 4:30 वाजल्यात आणि गर्दी बघा. हे सगळे ट्रेक करून इलेले असतात. काही जण जातात ट्रेकसाठी. चला पटकन बघूया. चला आपण आता बसूया आपल्या टॅक्सीत. एक आगे बैठो 4:20 में बैठो. माझ्यामध्ये अर्धवटच आपली हो अर्धवटच. तर आपल्या टॅक्सी मिळाली आणि 4 जण मध्ये बसले आहेत. पाठीमागे अजून माणसं बसायची आहेत. 50 रुपये फेअर. आणि ही पूर्ण तर जाणार नाही गौरीकुंड पर्यंत. भयंकर ट्रॅफिक असतं पुढे. त्यामुळे आपले हा फक्त काय हे थोडंसं अंतर म्हणजे 1 किलोमीटर तरी चालत जाऊचं लागतं. हो पूर्ण नुसती धूळ आणि गर्दी असा नुसती इकडे भयंकर गर्दी. आपण निघालो आता सोनप्रयागवरून गौरीकुंडकडे. तर ह्यो पण रस्तो सेम एकदम पूर्ण छोटो असा. गाडीचे काच बीज एकदम थोडेसे धूळ एकदम लागलेले असा. आणि समोरून पण तेवढेच पूर्ण टॅक्सी येतं. जवळपास या 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये 200 ते 300 टॅक्सी असतात पूर्ण बुलेरो. आणि ते फक्त या गौरीकुंड टू सोनप्रयाग एवढंच फक्त पूर्ण प्रवास करतोय. आणि दिवस रात्र हे सर्व शटल सेवा सुरू असतात. तो रस्तो असा 2024 ऑगस्टमध्ये पूर्ण वाहून गेलेलो. म्हणजे डोंगरचे डोंगर खाली गेलेलो. त्यामुळे गौरीकुंड ते सोनप्रयाग पूर्ण जी सेवा होती ती बंद पडलेली. तर जवळपास 2 ते 3 महिने सेवा बंद होती. तर लोक फक्त त्या ठिकाणाहून पायी जो मार्ग केलेलो होतो तिकडूनच फक्त प्रवास करायचे. बाकी शटल सेवा पूर्ण बंद होती. तर तो आता रस्तो केल्याने आहे. गौरीकुंडच्या पाठीमागेच आपण उतरलो कारण टॅक्सी स्टँड असा पुढे. पण
इकडे ट्रॅफिक असल्यामुळे हे का पुढे सगळी लाईन लागली आहे, त्याच्यामुळे आपल्या पाठीमागेच उतराकावा आहे ना. चलत जाऊन आपण गौरीकुंडपर्यंत पोहोचवतो पर्यंत. तर इकडे असं गौरीकुंडचा पार्किंग शटल सेवेचा, तर इकडून सर्व ते टॅक्सी असतात ते निघतात आणि त्याच्या पाठीमागे लागतात लाईन. तर चला आपण आता आपल्या रूमकडे जाऊया. फक्त 50 रुपये भाडा होता सोनप्रयाग ते गौरीकुंड. आणि ही सगळी लाईन असा टॅक्सीसाठी सोनप्रयागला जाणारी भरपूर मोठी अशी लाईन असा. खूप सारे भाविक आता लाईनीत उभे राहिलेत गौरीकुंड सोनप्रयागला जाऊसाठी. संध्याकाळचे 5:30 वाजल्यात आणि टॅक्सीची लाईन अगदी गौरीकुंडच्या त्या मेन बाजारापर्यंत गेलेली असा. शटल सेवेपासून मागेपर्यंत अगदी लांबपर्यंत पूर्ण सगळीकडे लाईनच लाईन. बापरे, 5:30 वाजता आपण पोचलो गौरीकुंडला. इथपर्यंत टॅक्सीची लाईन होती. आता आपण जाऊया आपल्या रूमवर, जो आपण बुक केलेला असा JMVNचा आपण हॉटेल बुक केलेला असा. आणि अजून अभि आणि शिवम असा यांचं अजून हॉटेल बुकिंग बाकी आहे. JMVNची डॉर्मिटरी असा. आणि या ठिकाणी थांबलेत प्रणय आणि अभि आणि शिवम. हे तुमचे 3 बेड असतात. वा, मस्तच तुमका रूम मिळाली आहे. रवान दे आता. इकडे डॉर्मिटरी रूम असतात JMVNचे 560 रुपये पर पर्सन. तर प्रणय अभि आणि हे इकडे थांबलेत आणि इकडे असं रेस्टॉरंट करता आपण काहीतरी जेवतो. तर गौरीकुंडमध्ये JMVN मध्ये आपल्याला असं जेवण मिळतं. 250 रुपये थाळी. खूप मस्त जेवण पण चांगलं असा. रोटी, त्याच्यानंतर राईस, दाल, भाजी, पापड. हो मस्तच. आणि आम्ही सगळे आता जेवत बसलो इकडे, आपली पूर्ण टीम. चला जेवण घेऊया. ही असं आपली रूम. तर आपल्याकडं JMVN मध्ये ही रूम 3900 रुपये पडली आहे. तर त्याच्यामध्ये डबल बेड असा, त्याच्यानंतर इकडे पाण्याची वगैरे व्यवस्था असा, टीव्ही, त्याच्यानंतर फॅन आणि रूम एकदम मस्तच कम्फर्टेबल. सोबत टॉवेल वगैरे पण भेटतात. आणि या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी कपाट वगैरे देखील असा. नंतर आरसो पण असा. आणि या ठिकाणी वॉशरूम देखील एकदम पूर्ण क्लीन असतात. आणि गरम पाणी हवं असतं त्या ठिकाणी गिझर पण असतं. तर कधी पण तुम्ही गरम पाणी घेऊन आंघोळ करू शकता. तर खूप सुंदर अशी JMVNचे हे रूम असतात. फक्त थोडेसे कॉस्टली पडतात. आता आमका हे रूम 3900 रुपयाक दोघांका पडलो. आणि प्रणयाने जे होते तर त्यांना तो 650 रुपयात डॉर्मिटरी पडली. पण डॉर्मिटरी ही कधी पण म्हणजे अवेलेबल असू शकत नाही. म्हणजे जर गर्दी असेल तर फुल असतात. त्यामुळे तर तुम्ही प्रॉपर बुकिंग करून यावा. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपलं टोटल खर्च झालो गौरीकुंड ते सोनप्रयाग ते गौरीकुंड टॅक्सी 50 रुपये, जेवणाचे आज झाले जवळपास 250 रुपये. आणि ह्या रूमचे आपले 2000 रुपये, म्हणजे 300 आणि हे 2000, साधारण 2300 रुपये आपल्या सोनप्रयाग पासून गौरीकुंडला येईपर्यंत पडले. आणि त्याच्यात 100 रुपये आपलं लगेज चार्ज, जो आपण डॉर्मिटरी याच्यामध्ये क्लॉक रूम मध्ये आपण सामान ठेवलं, म्हणजे साधारण 2500 पर्यंत आपल्या खर्च इलेलो असा सोनप्रयाग म्हणजे सीतापूर पासून गौरीकुंडला स्टे पर्यंत. तर उद्याच्या भागात आपण ट्रेक करणार आहोत. तर त्या ट्रेकचे सर्व व्हिडिओ तुमकडे अपडेट आम्ही तुमका देणार आहोत. किती खर्च येतं, काय काय सामान घेऊचा लागतं, तर त्याची सगळ्याची माहिती तुमका आम्ही उद्या देतलो. तर ती व्हिडिओ देखील आपल्या केदारनाथ ट्रेकची नक्की बघा.